ज्या काही गोष्टी तुम्हाला अडचणी वाटतील त्याबद्दल येणाऱ्या सर्व समस्या मला कमेंटमध्ये टाकायचं आहे, जेणेकरून मी त्या तुमच्या समस्येचं निवारण या ठिकाणी करू शकेल. चला आपण लेक्चरला स्टार्ट करतोय. जे काही विद्यार्थी आहेत ते जॉईन होतील. हो, लवकर चालू करतोय. ठीक आहे चालू करतोय आपण. सर्व विद्यार्थी येत आहेत त्यामुळे आपण थांबलो होतो. चला, आजचा आपला मराठी व्याकरणाचा पहिला चॅप्टर आहे आणि त्याचं नाव आहे मराठी भाषेचा उगम व व्याकरण. याविषयी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. व्हिडिओ जर सर्वांना नंतर आवडला तर सर्वांनी लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पहा, आता समोर तुम्हाला एक नकाशा दिसतोय. या नकाशामध्ये काय सांगायचंय नेमकं, तर जे काही आता तुम्ही टायटल वाचलात की आपल्या मराठी भाषेचा उगम कसा झाला याबद्दल चर्चा करत असताना या नकाशाच्या माध्यमातून या ठिकाणी जो काही तुम्हाला दिसतोय भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र या दोघांच्या आतमध्ये जो काही त्रिभुज प्रदेश तुम्हाला दिसतोय, या त्रिभुज प्रदेशातून आर्य लोकांचं आगमन आपल्या भारतामध्ये झालेलं आहे. सिंधू नदीच्या खोऱ्यातून त्यांनी भारतामध्ये आगमन केलेलं आहे. या ठिकाणी नकाशाच्या माध्यमातून सविस्तररित्या मी दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. हा या ठिकाणचा जो काही त्रिकोणी प्रदेश दिसतोय, या प्रदेशातून हे आर्य लोक भारतामध्ये आले असं म्हटलं जातं. यावरती बरेच जणांचं विचार जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचं बरेच जणांनी मत या ठिकाणी मांडलेलं आहे. प्रत्येकाची विचारधारा ही वेगवेगळी आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचं या ठिकाणी स्वातंत्र्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. तर आता प्रत्येकाची काय काय विचारधारा आहे आणि कुणाकुणाचं काय मत आहे हेही आपण या ठिकाणी जाणून घेऊया. तर पहा, आर्य लोक जे काही आहेत यांचं निवासस्थान म्हणजे नेमकं ते कुठून आले याबद्दल काही विचारवंतांनी या ठिकाणी आपलं मत या ठिकाणी मांडलेलं आहे. तर त्यामध्ये पहा, आता सर विल्यम जोन्स व फिलिपो सेसेटी यांचं मत आहे की आर्य लोक जे काही आहेत हे आर्य लोक युरोपमधून आलेले आहेत, असं या सर विल्यम जोन्स आणि फिलिपो सेसेटी यांचं मत आहे. त्यानंतर दुसरा विचारवंत काय म्हणतो पहा, प्रोफेसर मॅक्स मुलर यांचं म्हणणं आहे की हे आर्य लोक मध्य आशियातून आलेले आहेत. पहा, आता प्रत्येक जण आपल्या या ठिकाणी मत व्यक्त करत आहे. तिसरा, लोकमान्य टिळक यांचं म्हणणं काय आहे, तर हे आर्य लोक उत्तर ध्रुवातून आपल्या भारतामध्ये आलेले आहेत. त्यानंतर दयानंद सरस्वती यांचं म्हणणं आहे की हे तिबेटवरनं आपल्या भारतामध्ये आलेले आहेत. जसं आता आपण नकाशा पाहिला, नकाशामध्ये मी तुम्हाला सांगत होतो की जो त्रिभुज प्रदेश आहे किंवा तांबडा समुद्र आहे, या दोघांच्या आतमध्ये जो काही त्रिकोणी जो त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे तिथून आर्य लोकांचं आगमन झालं हे आपण सरास पद्धतीनं मानत असतो. पण यामध्ये आता प्रत्येकाची विचारधारा ही वेगवेगळी आहे. त्यामध्ये बऱ्याचशा विचारवंतांनी आपल्या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे की बरेच जणांना असं वाटतं की हे आर्य लोक जे आहेत हे आर्य लोक युरोपमधून आलेले आहेत. काही जणांना वाटतं की मध्य आशियामधून आलेले आहेत. काही जणांना वाटतं की उत्तर ध्रुवामधून आलेले आहेत. काही तिबेटमधून आलेले आहेत. तर बघा, आणखीन गंगानाथ झा यांचं मत आहे की भ्रमऋषी प्रदेश जो आहे या प्रदेशातून या आर्य लोकांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यानंतर राजगली पांडे यांचं म्हणणं आहे की हे आर्य लोक मध्य प्रदेशातून आपल्या भारतामध्ये आलेले आहेत. तर जाणून घेऊयात पुढे ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत आणखीन त्याबद्दल आपण या ठिकाणी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. एल.डी. काला यांचं म्हणणं आहे की हे आर्य लोक काश्मीर मधून आलेले आहेत. चला, समोर आपल्या समोर एक भारताचा नकाशा दिसतोय. या नकाशामध्ये तुम्हाला एक गोष्ट समोर दिसत असेल जे की कुशाण राजघराणे, म्हणजे आपल्या भारतावरती पहिल्यांदा जे काही भाषा लिपी जे काही आपण म्हणतो, जे काही लिपी आहे त्या लिपीचा जो काही प्रभाव वगैरे आहे, तर सुरुवातीला कुशाण राजघराणे होते आणि त्यावेळेस या ठिकाणी जी काही लिपी वापरली जायची ती या भागामध्ये, जसं की तुम्हाला नकाशामध्ये दाखवलेला आहे, भारतामधला काही भाग या ठिकाणी सामावलेला आहे आणि या ठिकाणी कुशाण राजघराणे या ठिकाणी होते. आणि त्यावेळेस जी लिपी वापरली जायची ती लिपी होती खरोष्टी लिपी. याच लिपीला आपण गांधारी लिपी असं देखील म्हणतो. पहा, आता गांधारी लिपी काय म्हणतो किंवा खरोष्टी लिपी का म्हणतो, तर ही जी काही लिपी आहे ही लिपी गाढवाच्या ओठासारखी लिहिली जायची. म्हणजे जर तुम्ही गाढवाचं ओठ जर पाहिला असेल तर पूर्ण इथून तिथून तुम्हाला एकदम दुमडल्यासारखं दिसतं. त्याच पद्धतीनं ही लिपी जी आहे ती दुमडून लिहिली जायची, म्हणून तिला या ठिकाणी खरोष्टी लिपी, त्याचबरोबर दुसरं नाव आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे ती म्हणजेच गांधारी लिपी असं ओळखलं जातं. त्यानंतर पहा, दुसरी जी काही लिपी आहे ती आहे ब्राह्मी लिपी. आता या लिपीचा जर आपण माहिती सांगायची झाली तर या लिपीबद्दल मागं राज्यसेवेला प्रश्न आलेला आहे की सर्व लिपींची जननी किंवा सर्व लिपींची माता ही ब्राह्मी लिपीला म्हटलं जातं असं सांगितलेलं आहे. आणि अगदी बरोबर आहे, सर्व लिपींची जननी ही ब्राह्मी लिपी आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी खरोष्टी लिपी आणि ब्राह्मी लिपी
या दोनही लिपींचा अर्थार्थी काही एक संबंध नाही आहे. ज्यावेळेस ब्राह्मी लिपी भारतामध्ये आलेली आहे त्यावेळेस कुशाण राज्य जे आले होतं ते पूर्वी संपुष्टात आलेलं होतं, म्हणजे पूर्ण ते संपून गेलेलं होतं. त्यावेळेस काहीही त्या ठिकाणी कुशाण राज्याचं त्या ठिकाणी काही अस्तित्व राहिलेलं नव्हतं. म्हणून खरोष्टी लिपीचा आणि ब्राह्मी लिपीचा काही अर्थार्थी या ठिकाणी संबंध येत नाही. आता ब्राह्मी लिपी, आता हे जर ब्राह्मी लिपी नाव जर पाहिलं आपण तर प्रत्यक्षात ब्रह्मदेवाने लिहिलेली लिपी आहे, म्हणून या लिपीला ब्राह्मी लिपी असं म्हटलं जातं. या ठिकाणी बरेच जण आपल्या बऱ्याचशा पुस्तकामध्ये देखील सांगण्यात आलेलं आहे की ही जी काही लिपी आहे ही लिपी साक्षात ब्रह्मदेवाने लिहिलेली आहे असं समजलं जातं. पुढे पहा, आता या दोन गटामध्ये विभागणी केलेली आहे. एक म्हणजेच उत्तर शाखा आणि दुसरं जे आहे ते आहे दक्षिण शाखा. उत्तर शाखेचं ज्यावेळेस पाहू आपण त्यावेळेस दोन राजघराणे त्या ठिकाणी आहेत, एक आहे कुटिल आणि दुसरं आहे गुप्त. आणि ज्यावेळेस या दोघांमध्ये आणखीन दुसरे दोन भाषांचे गट पडतात ते म्हणजे पहिला आहे शारदा, आणि या शारदामध्ये आणखीन दोन लिपींची भर पडलेली आहे, ती म्हणजे या ठिकाणी टाकारी आणि काश्मीरी. त्यानंतर यातला कुटील आणि गुप्त मधला दुसरा जो काही आहे तो आहे नागरी. आता नागरी म्हणजेच जे काही आपण देवनागरी म्हणतो तेच नागरी लिपी आहे. जसं की आपण आर्य लोक जे काही भारतात आलेले आहेत आणि ते स्वतःला देव मानायचे, नगरामध्ये राहायचे, उंच धिप्पाड गोरेपान दिसायला देखणे असायचे आणि ते स्वतःला देव मानायचे. आणि ज्यावेळेस ते भारतामध्ये आगमन केलेले आहेत, भारतामध्ये आगमन करत असताना त्यांनी सोबत घेऊन आलेली जी काही लिपी आहे ती आहे ब्राह्मी लिपी. आणि या ब्राह्मी लिपीचे हे सर्व प्रोडक्ट आहेत. या ब्राह्मी लिपीतूनच ही देवनागरी, जसं आपण या ठिकाणी दोन पद्धतीने वर्गीकरण केलेलं आहे, एक म्हणलं आपण उत्तर भाग आणि दुसरा दक्षिण भाग. उत्तर भागामध्ये ज्यावेळेस आपण पाहू त्यावेळेस कुटील आणि गुप्त यामध्ये जे काही आणखी लिपीचे प्रकार पडलेले आहेत ते दोन गटामध्ये विभागणी केलेली आहे. एक आहे शारदा आणि दुसरा आहे नागरी. शारदामध्ये आणखीन दोन गट केलेले आहेत, ती म्हणजे एक आहे टाकारी आणि दुसरी आहे काश्मीरी. आता नागरी म्हणजे कोणती, तर जी आपण बोलतो ती देवनागरी. आता या नागरीच्या देखील आणखीन दोन शाखा आहेत, एक पश्चिम आणि दुसरा आहे पूर्व. पूर्व पश्चिम अशा दोन गटामध्ये विभागणी केलेली आहे. आणि या पश्चिम गटामध्ये येणाऱ्या ज्या काही भाषा आहेत ती म्हणजे गुजराती आणि महाराष्ट्री. आता महाराष्ट्री म्हणजे दुसरी तिसरी कुठली भाषा नाही आहे, तर महाराष्ट्री म्हणजे आपली मराठी भाषा जी आज आपण सद्यस्थितीमध्ये बोलतो ती भाषा या ठिकाणी आहे. त्यानंतर पहा, पूर्व भागामध्ये जी काही बोलली जाणारी भाषा आहे ती बंगाली आहे, त्याचबरोबर ओडिया, त्यानंतर आहे नेपाळी. या भाषांचा समावेश या पूर्व गटामध्ये या ठिकाणी होत असतो. आता हे सर्व जर पाहिलं तर या सर्व गोष्टी किंवा या सर्व ज्या काही लिपी आहेत, ज्या काही भाषा आहेत, हे सर्व ब्राह्मी लिपीमध्येच येणाऱ्या भाषा आहेत किंवा लिपी आहेत, हे लक्षात ठेवा. जसं मी तुम्हाला सांगितलं की ब्राह्मी लिपीचं पहिल्यांदा दोन गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे आपण, एक उत्तर शाखा आणि दुसरी दक्षिण शाखा. दक्षिण शाखेलाच आपण द्रविडियन लिपी म्हणतो. आता त्या द्रविडियन लिपीमध्ये येणाऱ्या ज्या काही भाषा आहेत त्या पुढच्या आपण नकाशामध्ये पाहणार आहोत. पहा, आता या ठिकाणी जसं आता मी तुम्हाला सांगितलं की कुशाण राज्य, भारतामध्ये कुशाण राज्य जे काही व्यापलेलं आहे ते या ठिकाणी नकाशाच्या माध्यमातून थोडासा दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. पहा, या ठिकाणी कुशाण राज्य दिसत आहे, आपला भारताचा नकाशा आहे पूर्ण. या नकाशामधला जो काही इकडचा भाग आहे हा भाग पूर्ण कुशाण राज्य घराण्यामध्ये व्यापून गेलेला आहे आणि हे आता संपुष्टात आलेलं आहे. आता हे घराणं नाहीये. त्यानंतर पुढे पहा, जसं आता सांगितलं तुम्हाला की भाषेचे जे काही आपण दोन गट पाडलेले होते, एक वरचा जो काही आहे तो आर्यन गट आणि दुसरा जो काही गट आहे इकडचा द्रविडियन भाषा गट. आर्यन गट म्हणजे जे काही आपण देवनागरीमध्ये मोडणाऱ्या ज्या काही भाषा आहेत त्यांचा गट, आणि दुसरा जो काही आहे जो आपण दक्षिण गट जे तयार केलेला होता त्याच दक्षिण गटाला आपण म्हणतो द्रविडियन भाषा गट. मग आता या द्रविडियन भाषा गटामध्ये कुठल्या कुठल्या भाषा येतात तर पहा, तेलुगू आहे, कानडी आहे, तमिळ आहे आणि त्यानंतर मल्याळम या भाषेचा समावेश त्यामध्ये झालेला आहे. त्यानंतर पहा, आर्यन गटातील भाषा म्हणजे जे भाषा आपण देवनागरी लिपीमध्ये लिहितो ना त्या भाषा. आता देवनागरी लिपी म्हणजे काय किंवा देवनागरी लिपी कशा पद्धतीने लिहिले जातं याचंही स्पष्टीकरण आपण पुढे दिलेलं आहे. त्यापूर्वी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगेन, हे आर्य लोक ज्यावेळेस भारतात आलेले आहेत, भारतात आल्यानंतर ते दिसायला एकतर देखणे होते, त्यांच्यामध्ये नेहमी लढाया होत असत, त्यामुळं ते एकतर काय करायचे, एकोपाने राहायचे, म्हणजे गट करून ते राहत असत, दिसायला एकदम देखणे गोरेपान असायचे, त्याचबरोबर धिप्पाड असायचे आणि त्यांच्यामध्ये लढाई वगैरे होत असल्यामुळे. आणि ती दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे ते नेहमी नगरात राहत असत आणि ते स्वतःला देव मानत असल्यामुळं देवांची लिपी आणि त्यातल्या त्यात ते नगरामध्ये राहत असल्यामुळं देवनागरी असं नाव या ठिकाणी पडलेलं आहे. मग आता हे देवनागरी लिपीमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी अभ्यासलेल्या देखील असतील. त्यामध्ये आपण सांगायचं जर झालं तर देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते.
आणि त्याचबरोबर अक्षरांच्या डोक्यावरती जी काही आपण रेषा ओढतो ना, त्या रेषेला शिरोरेषा असं म्हटलं जातं. मग आता यामध्ये या गटात मोडणाऱ्या भाषा कोणत्या कोणत्या आहेत, तर त्यामध्ये आहे संस्कृत, मराठी, हिंदी, गुजराती या भाषांचा समावेश आपल्या या देवनागरी लिपीमध्ये होतो. त्यानंतर द्रविडियन गटामध्ये जर आपण विचार केला तर यामध्ये पहा 4 लिपी या ठिकाणी आपल्याला दर्शवलेल्या आहेत. त्या म्हणजे कुठे आहेत पहा, आता तमिळ आहे, तेलुगू आहे, कानडी आहे, मल्याळम आहे. आता द्रविडवरती मागे आयोगाने एक प्रश्न विचारलेला होता. आय थिंक मला वाटतं की 2009 मध्ये एक प्रश्न विचारलेला आहे की त्याने सांगितलं होतं की आपल्या वर्णमालेमधला जो काही ळ हा जो काही वर्ण आहे, पूर्वी बऱ्याचशा पुस्तकामध्ये लिहिलेलं होतं की ळ हा वर्ण स्वतंत्र वर्ण आहे, पण आयोगाने प्रश्न असं विचारलेलं होतं की ळ हा वर्ण कोणत्या भाषा गटातून आलेला आहे. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, तर तो ळ हा जो काही वर्ण आहे तो द्रविडियन भाषा गटातून या ठिकाणी आलेला आहे. त्यासाठी हे लक्षात ठेवा, जे काही आपण भाषा गट या ठिकाणी तयार केलेले आहेत, दक्षिण उत्तर असो किंवा पूर्व पश्चिम असो. नागरीमध्ये आपण पाहिलं की पूर्व पश्चिम असे 2 गट आपण केलं, आणि ज्यावेळेस ब्राह्मी लिपी ज्यावेळेस भारतात आली, भारतात आल्यानंतर पहिल्यांदा दक्षिणोत्तर या पद्धतीने ती पसरलेली आहे. आज भारतामध्ये ज्या काही भाषा बोलल्या जातात, जसे की आता द्रविडियन गट असो किंवा आर्य गट असो, या सर्व भाषा या ब्राह्मी लिपीच्याच आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पहा आता अभिजात भाषा. आता अभिजात भाषा, नेमका अभिजात भाषा म्हणजे काय, तर एखादी भाषा जर एकदम खूप वर्षापूर्वीपासून, म्हणजे जवळपास 2000 ते 2500 वर्षापूर्वीची जर ती भाषा असेल, जुनी भाषा जर असेल, तर त्या भाषेला आपण अभिजात भाषेचा दर्जा देतो. आणि या भाषेच्या संवर्धनासाठी आपल्याला शासनाकडून एक विशिष्ट असं अनुदान देखील दिलं जातं. कशासाठी, तर ते भाषेच्या संवर्धनासाठी. आता विचार जर केला तर हा जो काही दर्जा आहे, तो दर्जा आतापर्यंत 6 भाषेला या ठिकाणी भेटलेला आहे. त्यामध्ये पहिली आहे तमिळ, जे की 2004 मध्ये या तमिळ भाषेला अभिजात भाषाचा दर्जा भेटलेला आहे. त्यानंतर दुसरा आहे संस्कृत. संस्कृत जी काही भाषा आहे 2005 मध्ये या संस्कृत भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यानंतर आहे कन्नड. कन्नडला 2008 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे तेलुगू. तेलुगू भाषेला देखील 2008 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आणि त्यानंतर 6वी आहे उडिया, जे की नुकतीच 2014 मध्ये या भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा भेटलेला आहे. आता पहा, तुमच्या मनामध्ये हाही प्रश्न आला असेल की सर, मग आपल्या भाषेला का अभिजात भाषेचा दर्जा भेटलेला नाहीये? तर नक्कीच हा प्रश्न साहजिक आहे, आणि आपल्या भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा भेटावा यासाठी एक समिती देखील नेमण्यात आलेली आहे. त्या समितीबद्दल देखील आपण माहिती या ठिकाणी घेणार आहोत. त्यापूर्वी पहा आता मराठी भाषेचा उगम कसा झाला नेमकं, तर या ठिकाणी पहा आता प्राकृत आणि संस्कृत या भाषेपासून आपल्या या मराठी भाषेचा उगम झालेला आहे. त्याचबरोबर हिंदी, पाली, संस्कृत, बंगाली, गुजराती आणि आपली जी काही प्राकृत मराठी आहे, या भाषेने आपल्या मराठी भाषेला सौंदर्य प्राप्त करून दिलेलं आहे. पहा आता, जरी उगम प्राकृत आणि संस्कृत या भाषेपासून जरी झाला असला, तरी अन्य काही भाषांनी देखील आपल्या भाषेला समृद्ध बनवण्याचं कार्य केलेलं, म्हणजे सौंदर्य प्राप्त करून देण्याचं कार्य केलेलं आहे. आणि पहा आता, संस्कृत आणि तमिळ या ज्या काही 2 भाषा आहेत, या भारतातील सर्वात जुन्या भाषा मानल्या जातात. यावरती मागे परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस प्रश्न देखील आलेला आहे. लक्षात ठेवा की मागे प्रश्न कसा आलेला आहे की डॅश या भाषा भारतातील सर्वात जुन्या भाषा मानल्या जातात, अशा पद्धतीचा मागे वारंवार प्रश्न आलेला आहे. त्यासाठी हा उपयुक्त प्रश्न असेल, तेही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पहा, आता लिपी आपण पाहिली. लिपीबद्दल ज्यावेळेस आपण अभ्यास करू, त्यामध्ये ज्या काही प्राचीन लिपी आहेत, त्या प्राचीन लिपीचा आपण थोडक्यात या ठिकाणी आढावा घेणार आहोत. त्यामध्ये पहा आता ब्राह्मी लिपी आहे, खरोष्टी लिपी आहे, देवनागरी लिपी आहे आणि मोडी लिपी आहे. त्यामध्ये पहिली जी काही लिपी आपण अभ्यासणार आहोत ती आहे ब्राह्मी लिपी. आता ब्राह्मी लिपी म्हणजे काय, तर भारतातील एक अत्यंत प्राचीन व महत्वाची आर्यलिपी म्हणून या लिपीला समजलं जातं. आणि साहजिकच आहे, सर्व ज्या काही लिपींचा आपण अभ्यास करतो, ज्या काही लिपी आहेत, त्या सर्व लिपी ब्राह्मी लिपीचंच प्रोडक्ट आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्यांनी काय केलेलं आहे, ज्यावेळेस आर्य भारतामध्ये आले, भारतामध्ये आल्यानंतर ब्राह्मी लिपी ही भारतामध्ये सर्वत्र त्यांनी पसरवलेली आहे. मग आता त्या ठिकाणी परत या लिपीला आणखी मी तुम्हाला सांगितलं आताच की या लिपीला भारतातील सर्व लिपींची जननी असं म्हटलं जातं. त्याचबरोबर काही ठिकाणी त्याला आई असा शब्द उल्लेख केलेला आहे, काही ठिकाणी माय असा देखील शब्द त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. जननी, माता, माय या कुठल्याही पद्धतीने आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. मागे राज्यसेवेला आलेला हा प्रश्न आहे की कोणत्या लिपीला
भारतातील सर्व लिपींची जननी मानली जाते, किंवा काही ठिकाणी असा प्रश्न विचारलेला आहे की डॅडॅस या लिपीला भारतातील सर्व लिपींची जननी असं मानलं जातं. या ठिकाणी असं स्पष्ट सांगितलेलं आहे. परत पहा आता या लिपीला नेमकं ब्राह्मी लिपी असं नाव का पडलेलं आहे. तर आता एक कल्पना केली जाते की साक्षात ब्रह्मदेवाने स्वतः ही लिपी शोधली आहे, म्हणून या लिपीचं नाव जे काय आहे ते ब्राह्मी लिपी असं पडलेलं आहे. अशी एक विचारधारा आहे. आता प्रत्यक्षात या गोष्टी आपल्याला सांगता येत नाहीत, परंतु अशी एक विचारधारा आहे, पूर्वीपासून मानली जाते की बाबा प्रत्यक्षात ब्रह्मदेवाने स्वतःहून ही लिपी शोधून काढलेली आहे, त्यामुळं या लिपीला ब्राह्मी लिपी असं म्हटलेलं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल मध्ये आपण आताच म्हटलं की देवनागरी लिपीच्या बाबतीत ज्यावेळेस आपण अभ्यास केला त्यावेळेस तुम्हाला सांगितलं मी की आर्य ज्यावेळेस भारतात आले, भारतात येत असताना ते स्वतःला देव मानायला सुरू केले. आता तुम्हाला आणखी दुसरा एक प्रश्न पडला असेल की हे लोक आर्य जे काही आहेत हे आर्य नेमकं कुठे आहेत, आता त्यांचं अस्तित्व आहे का. तर जे काही आपण काश्मीरी पंडित म्हणतो ना, हे आर्यांचेच एक वंशज म्हटलं तरी चालेल. म्हणजेच या ठिकाणी जसं आर्य लोक स्वतःला देव मानायचे आणि त्यांनी जी काही बोललेली लिपी आहे, त्यांनी जी काही आणलेली लिपी आहे ती देवनागरी लिपी असं जे काही नाव पडलेलं आहे, त्याच पद्धतीनं साक्षात ब्रह्मदेवाने लिहिलेली ही लिपी आहे किंवा त्यांनी शोधलेली ही लिपी आहे, म्हणून या लिपीला ब्राह्मी लिपी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. दुसरी लिपी पहा, खरोष्टी लिपी. आता खरोष्टी लिपी ही आज वास्तवात जर पाहिलं तर ही खरोष्टी लिपी आता कुठलाही त्याचा अवशेष आपल्याला सापडत नाहीये, परंतु मागचा जो काही काळ होता त्या मागच्या काळामध्ये म्हणजेच कुशाण राज्य जे काही काळ होता त्या काळामध्ये या लिपीचा वापर सर्रास पद्धतीने केला जायचा, परंतु त्या काळापुरतं मर्यादित होतं. जेव्हा हा कुशाण काळ संपुष्टात आला, ज्यावेळेस हे कुशाण राज्य संपुष्टात आलं, संपून गेलं, त्यावेळेस या लिपीचा सुद्धा त्या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे आणि त्यानंतर आपली ब्राह्मी लिपी जी काही आहे ती भारतभर सगळीकडे पसरलेली आहे. आता स्पष्ट सांगितलेलं आहे या लिपीचा आर्य भारतीय लिपींशी काही एक संबंध नाही. आता दुसरी गोष्ट पहा, आता खरोष्टी लिपीला दुसरं नाव या ठिकाणी दिलेलं आहे, ती म्हणजेच गांधारी लिपी. पाहता गाढवाच्या ओठाच्या आकाराची ही लिपी आहे, म्हणून या लिपीला आपण खरोष्टी लिपी म्हणतो. आणि दुसरं जे काही याला नाव दिलेलं आहे ते नाव आहे गांधारी लिपी. त्यानंतर पुढचा प्रकार पहा, देवनागरी लिपी. आता पहा, ब्राह्मी लिपीपासूनच देवनागरी लिपीचा विकास झाला आहे, जे की मी तुम्हाला आता सहज बोलताना देखील सांगितलं की ब्राह्मी लिपीपासूनच देवनागरी लिपीचा विकास झालेला आहे. कारण का, ज्यावेळेस आर्य भारतामध्ये आले आणि ते स्वतःला देव मानायला सुरुवात केले, स्वतःला देव मानत होते आणि त्याचबरोबर ते नगरात राहत होते, त्यावरून या लिपीचं नाव देखील त्यांनी देवनागरी लिपी असं दिलेलं आहे. कारण ते देव मानायचे स्वतःला, त्याचबरोबर ते नगरात राहायचे, त्यामुळे नगरात राहणाऱ्या देवांची लिपी म्हणून या लिपीला देवनागरी लिपी असं या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढची लिपी पहा, चौथी लिपी, मोडी लिपी. आता मोडी लिपी म्हणजे काय, तर मराठी देवनागरी लिपी जी काही आहे ही लिपी काही काळ मुरड घालून लिहिण्याची एक पद्धत होती, त्यालाच आपण दुसरं एक नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. पहा आता धाव लिपी असं देखील त्या ठिकाणी म्हणत असतो. मग आता मोडी लिपी जी काही आहे ही धावत्या पद्धतीने लिहिली जायची. जसं की आज आपण जर एखाद्या डॉक्टरांकडे जर गेलं तर डॉक्टर ज्यावेळेस आपल्याला मेडिसिन लिहून देतात त्यावेळेस त्यांची जर लिपी पाहिला तर एकदम ते स्पीडमध्ये लिहितात, म्हणजे धावत्या पद्धतीने लिहितात. तसंच मोडी लिपी म्हणजेच त्याला दुसरं नाव दिलेलं आहे या ठिकाणी धाव लिपी. आणि दुसरा एक प्रश्न लक्षात ठेवा, देवनागरी लिपीला जे काही दुसरं नाव देण्यात आलेलं आहे ते आहे बाळबोध लिपी. हे तितकंच महत्वाचं आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा हा भाग असेल, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पहा, आता भाषेच्या संदर्भात ज्यावेळेस आपण माहिती घेणार आहोत त्यावेळेस नेमकं भाषा म्हणजे काय. तर पहा, आता भाषा म्हणजे विचार, अनुभव, कल्पना, भावना या सर्व गोष्टी व्यक्त करण्याचे एक साधन आहे. जसं की सहजरित्या आपण समोरच्याला काही जरी सांगायचं असेल, बोलायचं जर असेल तर कोणत्या ना कोणत्या तरी भाषेचा या ठिकाणी आपण वापर करत असतो आणि त्या माध्यमातून आपण काय करतो, भाषेच्या माध्यमातून आपले विचार असतील किंवा आपला एखादा अनुभव असेल किंवा एखादी आपली कल्पना असेल किंवा आपल्या ज्या काही मनातल्या भावना असतील या सर्व आपण भाषेच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करत असतो. त्यानंतर पहा, आता बोलणारा आणि ऐकणारा, जसं की आता फॉर एक्झाम्पल मध्ये मी बोलतोय आणि तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी काय करताय, आता बसल्या ठिकाणी ऐकताय, या दोघांना जोडणारा पूल म्हणजे भाषा आहे. आज मी तुमच्याशी कनेक्ट होतोय, आता कनेक्ट होण्याचं रिझन किंवा माध्यम काय आहे, हो भाषा आहे, जे की ही भाषा आपल्या दोघांनाही या ठिकाणी कनेक्ट केलेली आहे, म्हणजे आपल्या दोघांना जोडणारा पूल आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर पहा, आता आपल्या मनातील जे काही विचार आहेत हे विचार व्यक्त करण्यासाठी निसर्गाने आपल्याला दिलेलं एक साधन आहे. हे साधन आपण काही विकत घेतलेलं नाहीये, तर निसर्गानं दिलेलं एक साधन आहे आणि ते म्हणजे भाषा आहे.
जे की आज आपण भाषेच्या माध्यमातून आपली विचारधारा, आपल्या कल्पना, आपल्या भावना आपण या ठिकाणी व्यक्त करत असतो. त्यानंतर पुढे पहा, आता या भाषेचे काही प्रकार पडतात. आता प्रकार कोणते कोणते? तर पहिला प्रकार आहे नैसर्गिक, त्यालाच आपण स्वाभाविक भाषा असं देखील म्हणतो. आता नैसर्गिक जी काही भाषा आहे, या भाषेला आपण कुठलाही पुरावा देऊ शकत नाही. ज्या भाषेला आपण पुरावा देऊ शकत नाही त्याला म्हणतो आपण नैसर्गिक किंवा स्वाभाविक. मग आता यामध्ये काय येतं? बोलणं असेल, हावभाव असेल, पशुपक्ष्यांचे आवाज असतील, एखादं नाटक असेल. आता तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल, सर नाटक तर लिखित स्वरूपात पण भेटतं. बरोबर आहे, लिखित स्वरूपात पण भेटतं, पण काही गोष्टी जर पाहिला तुम्ही, तर काही काळापूर्वी जर पाहिलात तुम्ही, तर हे आज जेवढी काही आधुनिक टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे त्या टेक्नॉलॉजीचा अभाव होता. आज त्या माध्यमातून जसं की आपण सहज बोलत असताना देखील म्हणतो पहा की तो खूप नाटक करतोय. नाटक करतोय म्हणजे त्याचा कुठला तरी आपल्याकडे पुरावा आहे का? किंवा एखादी गोष्ट सांगत असताना लिखित स्वरूपातला भाग वेगळा झाला, ठीक आहे, आपण कृत्रिम पद्धतीने दाखवू शकतो. परंतु सहज आता मी तुम्हाला तुमच्याशी बोलतो, तुम्ही माझ्याशी बोलताय, बोलत असताना जो काही आपण एक नाटकी स्वरूपात जर बोलत असेल तर त्याचा कुठलाही पुरावा आपण त्या ठिकाणी देऊ शकत नाही. आणि ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचा पुरावा आपल्याला देऊ शकतो आपण, त्यावेळेस त्या भाषेला म्हणतो आपण कृत्रिम भाषा किंवा त्यालाच सांकेतिक भाषा. सांकेतिक भाषा म्हणजेच काही ना काहीतरी खुणा असतील, मग त्या खुणांच्या माध्यमातून आपण काय केलेली आहे, ती भाषा जतन केलेली आहे. त्याचा काही ना काहीतरी पुरावा आपण त्या ठिकाणी जतन केलेला आहे. मग आता कृत्रिम आणि सांकेतिक यामध्ये काय येतं पहा, आता टंकलेखन आलं, लिखाण आलं, काही अक्षरे असतील ते अक्षरे आले, त्यामध्ये चिन्हे आले, ध्वनिमुद्रण असेल. ज्याही गोष्टी आपल्याला लिखित स्वरूपामध्ये किंवा एखाद्या मुद्रित स्वरूपामध्ये आपल्याला भेटतात ना, त्यांना म्हणतो आपण कृत्रिम किंवा सांकेतिक. आता हे लक्षात ठेवा, भाषेवरती वारंवार प्रश्न आलेला आहे. त्या प्रश्नामध्ये आपला हक्काचा मार्क मिळवायचा असेल तर या तीनही गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याचबरोबर आणखीन पहा, या ठिकाणी एक शब्द प्रयोग केलेला आहे आणि हा प्रश्न मागे आलेला आहे, बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा डॅडॅस म्हणजे भाषा होय. तर त्या ठिकाणी पूल हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे, हे लक्षात ठेवा. तर दोघांना जोडणारा पूल म्हणजे भाषा आहे. जसे की आपण दोघं बोलतोय, आपल्या दोघांना आता म्हणजे मी बोलतोय, तुम्ही ऐकतोय, म्हणजेच हे भाषेच्या माध्यमातून आपण एकमेकांशी या ठिकाणी कनेक्ट झालो आहोत. त्यानंतर पुढे पहा, आता भाषेची जी काही कौशल्य आहेत यावरती नुकतंच मला वाटतं की 2019 मध्ये देखील यावरती प्रश्न आलेला होता. तर काय आहे बघा, आता भाषेची 5 कौशल्य आहेत आणि या कौशल्यावर आधारित ही आपली भाषा चालत असते. मग आता 5 कौशल्य म्हणजे कोणते कोणते आहेत? पहिला आहे वाचन, त्यानंतर आहे बोलणे, ऐकणे, लिहिणे, त्याचबरोबर आकलन करणे. या 5 भाषिक कौशल्यावरती आधारित ही आपली भाषा टिकून आहे. त्यानंतर पहा आता पुढे भाषेचे स्वरूप. आता स्वरूपानुसार देखील काही प्रकार पडतात. आता भाषेच्या स्वरूपामध्ये काय आलं पहा सहजरित्या. आता पहिली भाषा जी काय आहे ती आहे मातृभाषा. आता तुम्हाला सहजरित्या कळलं असेल की मातृभाषा म्हणजे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या कुटुंबात जी काही बोलली जाणारी भाषा आहे ना, त्या भाषेला आपण मातृभाषा असं म्हणतो सहजरित्या आपल्या घरामध्ये. मग आता काही जणांचं असं देखील म्हणणं असतं की आईकडून जी भाषा शिकतो त्याला आपण मातृभाषा म्हणतो. असं नाहीये. तर घरामध्ये आपल्याला फक्त भाषेचे संस्कार किंवा आपल्यावरती जे काही भाषेचा प्रभाव पडतो तो फक्त आईकडूनच पडतो असं नाहीये. तर कुटुंबामध्ये असलेले जेवढे काही व्यक्ती आहेत त्या सर्वच व्यक्तीचा प्रभाव आपल्यावरती पडत असतो आणि त्यांच्याकडून आपण ती भाषा आपण आत्मसात करत असतो, त्याला म्हणतो आपण मातृभाषा. त्यानंतर दुसरा प्रकार पहा, दुसरा आहे तो म्हणजे बोलीभाषा. आता घरात आपण ज्या पद्धतीने बोलतो त्याच पद्धतीने बाहेर बोलतो का? बिलकुल तसं बोलत नाही आपण. म्हणजे घरामध्ये कुठेतरी बोलण्याची पद्धत वेगळी असते, बाहेर मित्रमंडळीमध्ये गेल्यानंतर तिथं बोलण्याची आपली पद्धत, भाषाशैली वेगळी असते. प्रत्येक ठिकाणी आपण वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी बोलत असतो. आता मातृभाषा म्हणजे जे आपल्या घरात किंवा आपल्या कुटुंबात जे काही बोलतो ना, त्या भाषेला आपण म्हणतो मातृभाषा. आणि बोलीभाषा म्हणजे काय, तर दैनंदिन जीवनामध्ये संपर्कासाठी किंवा संवादासाठी आपण जी भाषा वापरतो ती आहे बोलीभाषा. फॉर एक्झाम्पल मध्ये आता तुम्ही माझ्याशी कनेक्ट आहात, मी तुमच्याशी कनेक्ट आहे. मी बोलत असताना मी जे काही आता बोलतोय ती माझी काय आहे, बोलीभाषा आहे. म्हणजे मी तुमच्याशी कनेक्ट होतोय. पण मी घरी बोलल्यासारखं तुम्हाला बोलू शकणार आहे का? नाहीये. किंवा तुम्हाला बोलत असताना कुठेतरी मला काही ना काहीतरी एक विशिष्ट मर्यादा ठेवावी लागेल, त्या मर्यादेनुसार मला त्या ठिकाणी बोलायचं आहे. आता मित्रामध्ये गेल्यानंतर मी मित्राच्या पद्धतीने बोलेल, मी घरामध्ये असल्यानंतर घरच्यांशी कशा पद्धतीने बोलायचंय त्या पद्धतीने मी त्या ठिकाणी बोलणार आहे. त्यातला तिसरा जो काही आहे तो आहे प्रमाण भाषा. आता प्रमाण भाषा म्हणजे काय, तर ज्या भाषेचा उपयोग आपण राजकीय क्षेत्रामध्ये म्हणा किंवा प्रादेशिक किंवा साहित्यिक तसेच शास्त्रीय दृष्टीने जो काही केला जातो ना, ती भाषा म्हणजे प्रमाण भाषा.
फॉर एक्झाम्पल मध्ये जर सांगायचं झालं तर आपल्या घरामध्ये जी काही बोलली जाणारी भाषा आहे ती एकदम साध्या पद्धतीची भाषा असते. म्हणजे तिथं कुठलेही आपण नियम अटी वगैरे लागू करत नाही, साध्या पद्धतीने आपण बोलत असतो. मित्रामध्ये गेल्यानंतर तिथं बोलण्याची पद्धत आपली वेगळीच असते, किंवा एकमेकांशी संवाद साधत असताना त्या ठिकाणी आपलं बोलणं वेगळंच असतं. त्याचबरोबर एखाद्या डॉक्टरांकडे जर गेलात तर त्या डॉक्टरांना बोलण्याची भाषा कशी असते बघा, प्रमाण भाषेमध्ये तो तुम्हाला बोलत असतो. तुम्ही जर सहज त्याला म्हटलात की डॉक्टर साहेब माझं पोट दुखायला लागलंय, तर तो डायरेक्टली म्हणणार आहे का असं, काय पाणीपुरी खाल्लाय का म्हणून तुझं पोट दुखत असेल, खा पिझ्झा बर्गर, अशा पद्धतीने बोलेल का? नाहीये. तर त्याची बोलण्याची एक भाषा जी आहे ती वेगळ्या पद्धतीची भाषा असेल. तो एकदम तुम्हाला साध्या पद्धतीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल, की सरळरित्या तो बोलत असताना काय म्हणेल, अच्छा ठीक आहे, पोट दुखतंय का, काही काळजी करण्याचं कारण नाहीये, सध्या थोडंसं व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे थोडंसं होऊ शकतं, सध्या थंडी देखील वाढलेली आहे त्यामुळे सर्दी ताप हे आजार थोडेसे होऊ शकतात, नॉर्मल आहे. थोडंसं पाणी देखील गरम करून त्यानंतर थोडंसं पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून जर गुळण्या वगैरे केला तर घशाचा वगैरे त्रास तुमचा थांबू शकतो. पोटाचा जर विकाराबाबतीत जर तुम्ही बोललात तर त्या ठिकाणी जरा चांगलं पाणी करा, फिल्टरचं पाणी पीत चला, किंवा बाहेरचं खाणं थोडंसं टाळा. आणि काळजी करण्याची काही गरज नाहीये, तुम्हाला मी काही मेडिसिन लिहून देतो, त्या मेडिसिनवरती तुमचा आजार कमी होऊन जाईल. या पद्धतीने आपला डॉक्टर बोलणार आहे, तो आपल्याला उद्धट पद्धतीने बोलेल का? हो नाहीये. तर त्या बोलण्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये कुठेतरी एक पद्धतीने प्रमाण भाषा त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत असते. आणि आपली बोली भाषा ज्यावेळेस पाहिला आपण जर दैनंदिन जीवनात संपर्कासाठी वापरत असताना आपण जर मित्रामध्ये गेलो म्हणतो, काय गण्या कुठे आहे, काय चाललंय, काय म्हणतो, या पद्धतीने आपण मित्रांमध्ये बोलणार आहे. त्याच पद्धतीनं घरी गेल्यानंतर आपण पप्पाला म्हणतो का, काय पप्पा कुठे गेलतो, मस्त फिरायला, काय बरं चाललंय का, या पद्धतीने बोलणार आहे का आपण? नाही. तर त्या ठिकाणी जी काय बोलली जाणारी भाषा आहे त्या लिमिटमध्ये आपण बोलणार आहोत, आणि मित्रांमध्ये गेल्यानंतर त्या पद्धतीने बोलणार आहोत. आणि ज्यावेळेस आपण एखादं प्रादेशिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, साहित्यिक क्षेत्र असेल, त्या ठिकाणी मात्र आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करून आपण व्यवस्थितरित्या प्रमाण भाषेचा वापर त्या ठिकाणी आपण करत असतो. त्यानंतर पुढे पाहता अभिजात भाषा, ज्या भाषेबद्दल जे काही ही अभिजात भाषा समिती आहे या समितीबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. पाहता जसं मी तुम्हाला सांगितलं, आताच आपण अभ्यासलेलं होतं की 6 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा त्या ठिकाणी भेटलेला होता. आणि त्यानंतर 7व्या क्रमांकावरती जी काही भाषा आहे ती आपली मराठी भाषा आहे. आपल्या मराठी भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे, आणि त्या समितीचं नाव आहे अभिजात मराठी भाषा समिती. आता पहा, ही जी काही समिती स्थापन करण्यात आलेली आहे ती समिती प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती तयार करण्यात आली आहे. पहा आता या समितीमध्ये रंगनाथ पठारे यांच्या बरोबरच इतर 9 सदस्यांचा देखील समावेश आहे. त्यामध्ये कोण कोण आहेत ते पहा आता. प्राध्यापक हरी नरके, त्यानंतर आहेत डॉक्टर श्रीकांत बहुलकर, त्यानंतर आहेत श्री सतीश काळसेकर, त्यानंतर आहेत डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, आणखीन पुढे पहा डॉक्टर कल्याण काळे, आनंद उभाळे, त्यानंतर आहे श्री परशुराम पाटील, त्यानंतर आहेत प्राध्यापक मधुकर वाकोडे, त्यानंतर आहे डॉक्टर मैत्री देशपांडे, असे इतर 9 सदस्य आणि प्राध्यापक रंगनाथ पठारे हे एक अध्यक्ष, असे 10 जणांची ही एक समिती नेमण्यात आलेली आहे. ती समिती कोणती आहे तर अभिजात मराठी भाषा समिती. आता ही समिती नेमकं स्थापन करण्याचं कार्य काय, उद्देश काय, याच्या मागचं रिझन काय, तर पहा आता ही जी काही समिती आहे ही समिती 10 जानेवारी 2012 ही समिती नेमण्यात आलेली आहे. आणि या समितीमध्ये एकूण जे काही सदस्य आहेत रंगनाथ पठारे यांच्या समवेत इतर 9 सदस्य, असे टोटल 10 सदस्य या ठिकाणी आहेत. आणि या 10 जणांनी या 10 जणांच्या सदस्यत्वाखाली ही एक समिती नेमण्यात आलेली आहे. आणि या समितीनं कार्य काय करायचं आहे तर मराठी भाषा किती जुनी आहे किंवा किती प्राचीन आहे याबद्दलचे काही ना काहीतरी एक शिलालेख म्हणा किंवा काहीतरी अवशेष म्हणा हे शोधण्याचं मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. आणि ही समिती 10 जानेवारी 2012 स्थापन झाली. आणि त्याचबरोबर या समितीने एक अहवाल तयार केला. आता त्या अहवाल तयार करण्यामध्ये त्या अहवालामध्ये काय काय गोष्टी आहेत पाहता की आपली भाषा किती प्राचीन आहे याचे पुरावे देखील आहेत. ते पुरावे त्यांनी जमा केलेले आहेत. आपली भाषा खरोखरच कशा पद्धतीनं विकसित केली पाहिजे यासाठी एक ध्यास त्यांनी घेतलेला आहे. ती धडपड पाहून त्यांनी एक अहवाल तयार केलेला आहे. आणि तो अहवाल, अंतिम अहवाल केंद्र शासनाकडे मे 2013 मध्ये दिलेला आहे. आणि त्यात आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटची जी काही तारीख आहे त्यामध्ये 30 मेला अंतिम स्वाक्षरी त्या अहवालावरती झालेली आहे. म्हणजे अंतिम अहवाल मे 2013 मध्ये केंद्र शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे. पहा आता जर आपल्याही भाषेला
जर या पद्धतीचा जर दर्जा प्राप्त झाला तर पूर्वी पाहता ज्यावेळेस एखाद्या भाषेला जर अभिजात भाषेचा दर्जा जर प्राप्त झालेला असेल तर त्या भाषेला जवळपास 400 ते 500 कोटी त्या भाषेच्या संवर्धनासाठी अनुदान शासनाकडून दिलं जायचं. त्याच पद्धतीनं आपल्याही भाषेला कुठेतरी तो दर्जा भेटला पाहिजे या दृष्टिकोनातून ही समिती या ठिकाणी नेमण्यात आलेली आहे. आणि ही समिती जास्तीत जास्त जेवढे काही आपल्या मराठी भाषेचे अवशेष म्हणा किंवा मराठी भाषेबद्दल जेवढे काही पुरावे, जे काही प्राचीनता दाखवणारे जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टी शोधण्याचं कार्य यांनी हाती घेतलेलं आहे. पहा आता वारंवार प्रश्न आलेला आहे यावरती देखील, अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष कोण असा प्रश्न आलेला आहे. तो लक्षात ठेवा, प्राध्यापक रंगनाथ पठारे हे आपल्या या अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष आहेत. आणि त्याचबरोबर खाली जे काही दिलेले इतर 9 सदस्य आहेत त्या 9 सदस्यांपैकी 3 सदस्यांची नावं घेतली जातील आणि दुसरा एक चौथा जो काही पर्याय आहे तो चुकीचा पर्याय त्या ठिकाणी घेतला जाईल. आणि त्यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल की अभिजात मराठी भाषा समितीचे सदस्य कोण नव्हते. पहा आता व्यवस्थितरित्या प्रश्न वाचायचा आहे. आपण प्रश्न वाचत असताना बऱ्याच वेळेस आपल्याकडनं घाई होत असते. शेवटी नाही म्हटलेलं आहे की आहे म्हटलेलं आहे हे आपल्याला गोंधळामध्ये बऱ्याच वेळेस कळत नाहीये. तर लक्षात ठेवा की यावरती प्रश्न कशा स्वरूपामध्ये येतो की सरळ सरळ तुम्हाला विचारलं जातं की यापैकी अभिजात मराठी भाषा समितीचे सदस्य कोण नव्हते किंवा कोण नाहीत असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढे पहा, महाराष्ट्र जे काही भाषा आहेत ती प्राचीन असल्याचे काही पुरावे देखील आपल्याला भेटलेले आहेत. ते पुरावे कोणते कोणते पहा आता. तर पहिला पुरावा मी तुमच्या समोर दाखवतोय. पहिला पुरावा जो काही आहे तो आहे गाथा सप्तशती. आता बऱ्याच पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की विवेक सिंधू हा जो काही ग्रंथ आहे तो ज्ञात ग्रंथांपैकी आद्य ग्रंथ आहे असं म्हटलेलं आहे, पण ते चुकीचं आहे लक्षात ठेवा. तर गाथा सप्तशती यालाच गाथा सप्तसही असं देखील म्हटलं जातं. आणि हा जो काही आहे 2000 वर्षापूर्वीचा ज्ञात ग्रंथापैकी आद्य ग्रंथ मानला जातो. लक्षात ठेवा, आता बऱ्याचशा पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की विवेक सिंधू, तर ती गोष्ट नोट करून ठेवा की विवेक सिंधू हा आद्य ग्रंथ नाहीये, तर गाथा सप्तशती हा 2000 वर्षापूर्वीचा ज्ञात ग्रंथांपैकी आद्य ग्रंथ या ठिकाणी मानला जातो. त्यानंतर दुसरा पुरावा काय आहे पहा आता प्राचीन असल्याचा. 2220 वर्षापूर्वीचा ब्राह्मी लिपीतील एक शिलालेख सापडलेला आहे. पहा आता कोणता म्हणून सांगितलं मी तुम्हाला, 2220 वर्षापूर्वीचा ब्राह्मी लिपीतील शिलालेख आहे. आणि हा शिलालेख कुठे आहे पहा आता, आपल्याच पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळ जे काही नाणेघाट आहे ना त्या नाणेघाटामध्ये हा शिलालेख आहे. पहा आता जे काही शिलालेख या ठिकाणी पाहिलेला आहे आपण, त्या शिलालेखावरती बरेचसे अक्षरं कोरलेली आहेत. त्या अक्षरांमध्ये आपल्या मराठी भाषेचे काही अवशेष आपल्याला त्या ठिकाणी दिसले आहेत. आणि यावरती जर तुम्ही म्हणाल की सर यावरती काय लिहिलेलं आहे, यावरती तुम्हाला नेमकं काय सापडलं जे की आपण हा शिलालेख समजतो, तर यावरती बाकी अक्षरे काय कोरलेली हे माहिती नाही, पण त्यातला एक जो काही शब्द आहे तो आपल्याला भेटलाय तो म्हणजे महारठीनो हा शब्द त्यावरती स्पष्ट दिसतोय आणि तो आपल्या मराठी मधला शब्द आहे. जसं की पहा आता आपल्या मराठीला काळानुसार वेगवेगळ्या नावानं संबोधलेलं आहे. जसं की त्याला आपण जर मराठीचा जर विचार केला तर महारठी असे नाव दिलेलं आहे, देशी हेही आहे, प्राकृत हे सुद्धा नाव दिलेलं आहे आणि त्याचबरोबर आता जे काही आपण म्हणतो ते नाव आहे मराठी. असे वेगवेगळ्या काळात शिलालेख आहे 934 मधला, हा आक्षी येथील जिल्हा कुलाबा येथला हा शिलालेख आहे. नाणेघाट नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा हा प्राचीन शिलालेख या ठिकाणी समजला जातो, म्हणजे मानलेला आहे. आता या गोष्टी मी सांगतोय कुठून, तर या गोष्टी आपल्याला भेटलेल्या आहेत अभिजात समितीचा जो काही अंतिम अहवाल होता त्या अहवालामधून आपल्याला या गोष्टी भेटलेल्या आहेत. लक्षात ठेवा, आता ज्यावेळेस आपल्याला विचारलं जाईल की ज्ञात ग्रंथांपैकी आद्य ग्रंथ कोणता, तर लक्षात ठेवा 2000 वर्षापूर्वीचा गाथा सप्तशती हा जो काही ग्रंथ आहे तो ज्ञात ग्रंथांपैकी आद्य ग्रंथ या ठिकाणी मानला जातो. आणि सगळ्यात प्राचीन शिलालेख कुठला असेल तर तो आहे 2220 वर्षापूर्वीचा ब्राह्मी लिपीतील शिलालेख, जो की पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळ
नाणेघाटामध्ये आहे. त्यानंतर नाणेघाटानंतर दुसरा समजला जाणारा जो काही शिलालेख आहे तो आहे शिलाहार केशीदेव लेख यांचा अक्षी शिलालेख. आता अक्षी शिलालेख कुठे आहे तर अक्षी येथे आहे, जिल्हा कुलाबा येथे. नाणेघाट नंतरचा हा दुसऱ्या क्रमांकाचा प्राचीन शिलालेख समजला जातो. त्यानंतर पुढे पहा, आता मराठी भाषेमध्ये काही महत्वाची कामगिरी बऱ्याचशा उत्कृष्ट व्यक्तीने या ठिकाणी पार पाडलेली आहे. तर कोणती कोणती कामगिरी कोणी कोणी काय केलेलं आहे पहा आता. तर पहा आता, मराठी भाषेचे पाणिनी. आता ज्यांनी मराठी भाषेसाठी उत्तम पद्धतीनं कार्य केलेलं आहे त्यांना या पद्धतीनं संबोधित केलेलं आहे. जसं की पहा आता, मराठी भाषेचे पाणिनी. आता पाणिनी म्हणजे कुठली पदवी वगैरे नाही तर लक्षात ठेवा. ज्या पद्धतीनं मराठी भाषेचं व्याकरण लिहिण्याचं कार्य दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेलं आहे, त्याच पद्धतीनं संस्कृत भाषेचं व्याकरण लिहिण्याचं कार्य पाणिनी यांनी केलेलं आहे. म्हणजे संस्कृतचे जे काही व्याकरण आहे ते व्याकरण लेखकाचं नाव आहे पाणिनी. म्हणून आपल्या इकडे देखील दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मराठीमध्ये जे काही उत्तम कामगिरी केलेली आहे लेखनाच्या बाबतीत, त्या कामगिरीला पाहून त्यांना देखील पाणिनी असं संबोधलेलं आहे. जसं की पहा आता, फॉर एक्झाम्पल मध्ये आपल्या शेजारी किंवा आपल्या गल्लीमध्ये एखादा मुलगा जर छान पद्धतीने जर क्रिकेट खेळत असेल तर आपण दुसऱ्यांना सांगत असताना काय सांगतो, हा आमच्या गल्लीतला सचिन तेंडुलकर आहे म्हणतो. आता वास्तवात तो सचिन तेंडुलकर आहे का? नाहीये. तर त्याची कामगिरी पाहून, त्याचा खेळ पाहून आपण त्याला त्या पद्धतीनं संबोधलेलं आहे. त्याच पद्धतीनं दादोबा पांडुरंग तरखडकर यांची मराठी भाषेसाठी जी काही केलेली उत्तम कामगिरी आहे, या कामगिरीबद्दल त्यांना पाणिनी असं या ठिकाणी संबोधित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पहा आता, मराठी भाषेचे शिवाजी हे आता कुणाला संबोधलं जातं तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असं संबोधलं जातं. त्यानंतर कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं. पहा आता, आधुनिक मराठीवरती जे काही व्याकरणावरची जी काही पुस्तके आहेत ती पुस्तके कोणी कोणी कोणत्या नावाने या ठिकाणी लिहिलेले आहेत ते पहा. तर पहा, सगळ्यात पहिलं जे काही मराठी व्याकरणाचं पुस्तक आहे ते विल्यम कॅरी यांनी 1805 मध्ये लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव त्यांनी दिलेलं आहे द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. आता याबद्दल जर सांगायचं झालं, यांनी व्याकरण लिहिलं खरं, परंतु मराठी व्याकरण लिहिलेलं आहे, पण मराठी भाषेमध्ये न लिहिता इंग्रजी भाषेमध्ये त्यांनी हे मराठी व्याकरणाचं कार्य त्यांनी केलेलं आहे. पहा आता, त्यांनी पुस्तकाचं नाव देखील काय दिलेलं आहे, द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज. म्हणजे व्याकरण मराठीचं आहे, पण लिखाणाची जी काही मेथड आहे, जी काही भाषा आहे ती भाषा इंग्रजी आहे. म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर पहा आता, दादोबा पांडुरंग तरखडकर. आता दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1836 मध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर गंगाधर शास्त्री फडके यांनी देखील 1836 मध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे लिहिलेलं आहे. आता तुम्हाला आणखीन एक प्रश्न पडला असेल, सर दोघांच्याही पुस्तकांची नावं सेम आहेत आणि दोघांचाही जो काही कालखंड आहे, ज्या काळामध्ये त्यांनी लिहिले आहे, दोघांचंही सेम आहे, 1836. बरोबर आहे. पण ज्यावेळेस पहा, गंगाधर शास्त्री फडके यांना आद्य व्याकरणकर्ते असं म्हटलं जातं. आद्य व्याकरणकर्ते का म्हटलं जातं तर पहिल्यांदा गंगाधर शास्त्री फडके यांनी 1836 मध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर 3 महिन्याच्या कालावधीनंतर दादोबा पांडुरंग तरखडकर यांचं महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक 3 महिन्यानंतर रिलीज झालेलं आहे. म्हणजे 3 महिन्याच्या नंतर प्रकाशित झालेलं आहे. दोघांच्या कालखंडामध्ये जर विचार केला आपण, गंगाधर शास्त्री फडके आणि दादोबा पांडुरंग तरखडकर या दोघांचा जर विचार केला तर 3 महिन्यांचा या दोघांमध्ये कालावधी आहे, जो की 3 महिने अगोदर गंगाधर शास्त्री फडके यांनी पुस्तक लिहिलेलं आहे आणि 3 महिन्याच्या नंतर, म्हणजे 3 महिन्याच्या नंतर दादोबा पांडुरंग तरखडकर यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. म्हणून आद्य व्याकरणकर्ते होण्याचा मान गंगाधर शास्त्री फडके यांना जातो. आणि जे काही उत्तम कामगिरी आहे व्याकरणामध्ये, जे काही आपण शुद्धता म्हणतो, ती शुद्धता किंवा भाषेसाठी दिलेलं त्यांनी जे काही योगदान आहे, या योगदानामुळे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना महाराष्ट्र जे काही आपले जे काही पुस्तक त्यांनी लिहिलं आहे महाराष्ट्र भाषेचं व्याकरण, आणि त्या व्याकरणाच्या पुस्तकामध्ये त्यांनी जी वापरलेली शैली आहे, व्याकरणिक दृष्ट्या जे काही शुद्धता पाहिजे ती शुद्धता त्यामध्ये आहे आणि त्यांची कामगिरी पाहून त्यांना पाणिनी असं संबोधण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असं म्हणतात, तर गंगाधर शास्त्री फडके यांना आद्य व्याकरणकर्ते होण्याचा मान या ठिकाणी भेटलेला आहे. त्यानंतर पहा आता, मोरो केशव दामले यांचं 1911 मध्ये शास्त्रीय मराठी व्याकरण हे पुस्तक आलेलं आहे. त्यानंतर पुढे पहा, यावरती जे काही आता प्रश्न आहेत
ते प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत. जर खरोखरच तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही अडचणी असतील, जर व्हिडिओ तुम्हाला कुठे काही कमी वाटला असेल तर नक्कीच मला सजेस्ट करा. व्हिडिओ जर खरोखर मनापासून आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्यांनी अद्याप आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. काही सजेशन तुम्हाला करायचे असतील, काही सुचवायचं असेल तर नक्कीच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अनावधानाने कुठला शब्द जर नकळतपणे चुकीनं आलेला असेल तर सर्वांची क्षमा मागतो. आणि आपला जो काही हा लेक्चर आहे, हा लेक्चर आपण या ठिकाणी स्टॉप करूयात. आणि पुढचा जो काही आपला लेक्चर येणार आहे तो लेक्चर नक्कीच आपल्या लिंकवरती किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक पण टाकून देईन. आणि जे विद्यार्थी सबस्क्राईब आहेत त्यांच्यापर्यंत त्यांनी जर बेल आयकॉन प्रेस केलेले असेल तर त्यांना नक्कीच नोटिफिकेशन त्यांच्या मोबाईलवरती येईल. सर्वांनी या व्हिडिओचा आस्वाद घ्यायचा आहे. ज्या पद्धतीनं माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे.